2 लाखापर्यंत शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी केली। परंतु त्याच्यात बाकीच्या गोष्टी झाल्या। भूविकास बँकेचं कर्ज माफ केलं, 7/12 वरून भूविकास बँक काढून टाकली। त्यांच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना 250 कोटी रुपयाचे पेमेंट करून टाकलं आणि काही हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचे 35,000 कोटी रुपये माफ केले। ह्या सगळ्या गोष्टी करत असताना महाराष्ट्रात विशेषतः माझ्या कोल्हापूर परिसरामध्ये मुश्रीफ साहेब तर सारखं मला सांगतात की सहकार खातं दिलीपरावांकडे आहे, वित्त खातं तुमच्याकडे आहे, मग का काम होत नाही? तर त्याच्यामध्ये मी आणि दिलीपरावांनी निर्णय घेतलाय। काही शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान वितरित झालं, परंतु 70,000हून अधिक शेतकरी या योजनेपासून 50,000च्या वंचित राहिलेले। एका आर्थिक वर्षात 2 वेळेला कर्जाची उचल आणि तारखेचा घोळ या कारणास्तव माझे महाराष्ट्रातले काही शेतकरी आणि जास्तीत जास्त आमच्या कोल्हापूरमधले शेतकरी हे तिथं वंचित ठेवले गेलेले आहेत। चालू वर्षात पडलेल्या दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे। शेतकरी मोडला तर राज्य मोडेल आणि त्याच्यामुळे त्या शेतकऱ्याला पुन्हा ताठ मानेने उभं करण्याच्या करता माझा आणि मुश्रीफांचा, धनंजयचा, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचा, देवेंद्र फडणवीस साहेबांचा, सगळ्यांचा आमचा प्रयत्न आहे की लोकसभेची आचारसंहिता सुरू व्हायच्या आत ह्या शेतकऱ्यांचे 50,000 रुपये त्यांच्या अकाउंटला पाठवायचे। त्याच्याबद्दल आपण काळजी करू नका आणि त्याच्यातून हा तात्काळ योजनेचा लाभ देण्याच्या संदर्भामध्ये आमच्या शेतकऱ्यांची पण मागणी आहे आणि पालकमंत्र्यांची पण मागणी आहे। ती मागणी आणि राजेश पाटलांची पण मागणी आहे, ती मागणी पूर्ण नेण्याच्या बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला मदत केल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशा प्रकारची ग्वाही आणि विश्वास मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना देतो। मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याचं चिन्ह, तो नाव आणि झेंडा हा आम्ही लोकांनी पुढे नेण्याचं ठरवलेलं आहे। घड्याळ तेच वेळ नवी, ते करत असताना मी आपल्याला शब्द देतो, मी पण शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेलो आहे। मला शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण आहे। माझ्या हातामध्ये तिजोरीच्या चाव्या आहेत आणि तिजोरी उघडताना पहिल्यांदा माझ्या महाराष्ट्रातला जो वंचित घटक आहे, जो दुर्लक्षित राहिलेला घटक आहे, जो माझा मागासवर्गीय आहे, आदिवासी आहे, भटका आहे, त्याला आणि माझ्या शेतकऱ्याला कशा प्रकारची मदत होईल याचबद्दलचा प्रयत्न हा मी कालही करत होतो, आजही करतोय आणि उद्याही करत राहील। याबद्दलची ग्वाही मी आजच्या ह्या शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या शेतकरी समाजाला देतो। ऊसाच्या बद्दल इतर पण काही प्रश्न आहेत, ते सोडवण्याच्या करता केंद्राची आम्ही मदत घेतोय, ज्याचा उल्लेख मगाशी आधीच्या वक्त्यांनी केलेला आहे। राज्य सरकार आपल्या विचाराचं आहे। केंद्रामध्ये तिसऱ्यांदा ह्या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला करायचं आहे। त्यांच्या विचाराचे खासदार माझ्या महाराष्ट्रातनं 48 पैकी जास्तीत जास्त खासदार दिल्लीमध्ये आपल्याला निवडून पाठवायचे आहेत आणि दिल्लीतल्या मोठ्या मोठ्या योजना, केंद्राचा निधी हा तुमच्या माझ्या राज्याकरता चांद्यापासून बांद्यापर्यंत